नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 नोव्हेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस राष्ट्र किंवा देश या ठिकाणी बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए स्वीडन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर वर्ल्ड्स फर्स्ट कॅशलेस कंट्री कोणता या ठिकाणी बनलेला आहे? तर स्वीडन देश. स्वीडन कुठे आहे? तर युरोप या ठिकाणचा एक देश आहे. युरोप या कॉन्टिनेंटमधील एक देश आहे. राजधानी आहे स्वीडनची स्टॉकहोम. अधिकृत भाषा या ठिकाणी वापरली जाते स्वीडिश आणि वर्तमानमधील पंतप्रधान आहेत स्वीडन देशाचे उल्फ क्रिस्टेरसन असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. काल रात्री 7:30 वाजता आपण कोणता टॉपिक घेतला आहे? तर लक्षात घ्या, 2025 मध्ये जेवढ्याही महत्त्वाच्या प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती काल आपण रात्री व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर कोणी पाहिला नसेल तर वेळात वेळ काढून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा चॅनलला क्लिक करून एक प्लेलिस्ट आहे, त्या प्लेलिस्टमध्ये आपण हे सगळे आता व्हिडिओ सिरीजमध्ये अपलोड करत आहोत. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या. 2025च्या आशियातील सर्वात आनंदी शहरांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शहराने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सर्वात आनंदी शहर, मोस्ट हॅपीएस्ट सिटी, बरोबर, आशियामध्ये या रँकिंगमध्ये 1 नंबरला मुंबई आहे, 2 नंबरला बीजिंग आहे, 3 नंबरला शांघाय आहे आणि 4 नंबरला चियांग माई आहे, जो की थायलंड देशातील एक या ठिकाणी शहर आहे. याच्या या ठिकाणी तुम्हाला टेबल दाखवायचं म्हटलं तर लक्षात घ्या, 2 टेबल आहेत परंतु दोन्ही टेबल अत्यंत महत्त्वाचे आहेत. लिहून घ्या. एशियाज हॅपीएस्ट सिटी म्हणजे आशियातील सर्वात हॅपीएस्ट आनंदी शहरांच्या यादीमध्ये 1 नंबरला आहे मुंबई, 2 नंबरला आहे बीजिंग आणि 3 नंबरला आहे शांघाय. सुरुवातीचे 3 तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. याच्याच अपोजिट या ठिकाणी डर्टीएस्ट सिटी इन इंडिया म्हणजेच 2025च्या रँकिंगनुसार भारतातील सगळ्यात घाणेरडे शहरांच्या रँकिंगमध्ये 1 नंबरला आहे मदुराई, 2 नंबरला आहे लुधियाना, 3 नंबरला आहे चेन्नई, 4 नंबरला आहे रांची आणि 5 नंबरला आहे बेंगलोर. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हा कॉलम आहे सगळ्यात आनंदी शहराच्या रँकिंगचा आणि हा कॉलम आहे सगळ्यात घाणेरडे शहरांच्या रँकिंगचा. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. सगळ्यात आनंदी शहर आहे मुंबई आणि सगळ्यात घाणेरडे शहर आहे मदुराई. याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2025चा बुकर पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डेव्हिड झाले असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डेव्हिड झाले असं त्यांचं नाव आहे. यांना कशासाठी हा पुरस्कार मिळाला आहे बुकर पुरस्कार? तर त्यांच्या फ्लेश FLESH फ्लेश या साहित्यिक कथासाठी त्यांना 2025च्या बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. याच्या अगोदर 2024चा कोणाला देण्यात आला होता? तर तो देण्यात आला होता सामंता हार्वे यांना त्यांच्या ऑर्बिटल या साहित्यिक किंवा विज्ञान कथेसाठी. त्याच्या अगोदरचा 2023चा बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला? पॉल लिंच यांना. कशासाठी? तर प्रॉफेट सॉन्ग या डिस्टोपियन कादंबरीसाठी. तर 2023, 24 आणि 25 सलग या तिन्ही वर्षाचे तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, 2025चं हे जे काही फ्लेश आहे साहित्यिक कथा, हे काय आहे? तर फ्लेश ही एक कादंबरी आहे. हंगेरियन स्थलांतरित कामगार वर्गाच्या इस्तवांच्या जीवनाचा शोध याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. तर ही कादंबरी आहे डेव्हिड झाले यांची. त्यांना या ठिकाणी 2025च्या बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ठीक आहे, प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर लगेच नवनवीन व्यक्तींना त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानासाठी त्यांना जे काही वेगवेगळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्या व्यक्तींच्या पुरस्कारांवरती एकदा आपण चर्चा करूया. लिहून घ्या. विष्णुदास भावे पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आलं नीना कुलकर्णी यांना. महात्मा गांधी सेवा पुरस्कार 2025ने डॉक्टर रामचंद्र गुहा यांना. IUCN केंटन मिलर पुरस्काराने सोनाली घोष यांना. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025ने जयंत नारळीकर यांना. ब्रिटिश अकादमी पुस्तक पुरस्कार 2025ने सुनील अमृत यांना.
फ्रेंचचा शेव्हलियर डेल ऑर्डे नॅशनल डू मेरिट हा पुरस्कार देण्यात आला सुनील कांत मुंजाल यांना. मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं डॉक्टर साई गौतम यांना. आणि 2025चा बुकर पुरस्कार डेव्हिड झाले यांना FLESH या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्य शासनाने कृषी विभागाचे नवीन बोधवाक्य म्हणा किंवा घोषवाक्य म्हणा शाश्वत शेती समृद्ध शेतकरी असं या ठिकाणी नवीन घोषवाक्य केलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्या कृषी विभागाचं जे काही घोषवाक्य होतं ते या ठिकाणी काय केलेलं आहे, तर शाश्वत शेती समृद्ध शेतकरी असं नवीन या ठिकाणी घोषवाक्य या ठिकाणी केलेलं आहे. क्लिअर? महाराष्ट्र आपल्या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे मुंबई. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा आणि 4 महत्वाचे धरण उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न क्रमांक 4. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वात अव्वल स्थानी कोणते राज्य आलेले आहे? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी हे जे काही नॅशनल वॉटर अवॉर्ड्स आहेत बरोबर का नाही, 6व्या क्रमांकाचं या ठिकाणी आवृत्ती होती त्याच्यामध्ये सर्वात अव्वल स्थानी आलेलं आहे आपलं महाराष्ट्र राज्य. 1 नंबरला महाराष्ट्र आहे, 2 नंबरला गुजरात आहे आणि 3 नंबरला हरियाणा आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. तरी सुद्धा काही पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. जलसंवर्धन आणि व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये प्रमुख विजेत्यांमध्ये सर्वोत्तम राज्य पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्राला, दुसरं राज्य आलेलं आहे गुजरात आणि 3ऱ्या स्थानी राज्य आलेलं आहे हरियाणा. या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. सर्वोत्तम नागरी स्थानिक संस्थेमध्ये अव्वल आलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिका. तर सर्वोत्तम पाणी वापरणारी संस्था नाशिकला मिळालेला आहे, काफीनाथ संस्थेला 2रा क्रमांक मिळालेला आहे. या पुरस्कारांचा उद्देश जलसंवर्धन आणि व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यांना तसेच संस्थांना ओळख देणे, त्यांच्याबद्दल या ठिकाणी अजून जास्त अवेअरनेस क्रिएट करणे या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. तर सर्वोत्तम राज्य म्हणून प्रथम पुरस्काराचा जो काही पुरस्काराचा मानकरी ठरलेलं राज्य आहे ते कोणतं आहे, तर आपलं महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक दयाळूपणा दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी 13 नोव्हेंबरला आपण दरवर्षी जागतिक दयाळूपणा दिवस म्हणून साजरा करतो. 2-3 पॉइंट लिहून घ्या. 1998 मध्ये जागतिक दयाळूपणा चळवळीने या दिवसाची सुरुवात केली होती, ज्याचा उद्देश दयाळूपणा आणि सहानुभूतीचा प्रसार करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. हा दिवस चांगल्या कृतींना आणि दयाळूपणाच्या सामर्थ्याला हायलाइट करण्याची संधी देतो. आणि 2025 ची थीम काय आहे या जागतिक दयाळूपणा दिवसाची? काइंडनेस युनाइट्स अस अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2025. ठीक आहे. प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 5 नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आणि महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस असतो 14 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती आणि गुरु नानक जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस, 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस, 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस, 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. क्लिअर? पुढचा प्रश्न क्रमांक 6. पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव लिहून घ्या. अ सिक्स्थ ऑफ ह्युमॅनिटी
इंडिपेंडंट इंडियाज डेव्हलपमेंट ओडेसी अशा प्रकारचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? पर्याय क्रमांक ए देवेश कपूर आणि पर्याय क्रमांक बी अरविंद सुब्रमण्यम. या दोघांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे अ सिक्स्थ ऑफ ह्युमॅनिटी इंडिपेंडंट इंडियाज डेव्हलपमेंट ओडेसी. ठीक आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर लगेच नवनवीन जे काही प्रकाशित झालेले पुस्तक आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करू. मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक लिहिलं आहे अरुंधती रॉय यांनी. द छोला टायगर्स द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक लिहिलं आहे अमिश त्रिपाठी यांनी. ऑपरेशन सिंदूर द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे KJS धिल्लन यांनी. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी. दपन स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे SY कुरेशी यांनी. विंग्स ऑफ वेलर हे पुस्तक लिहिलं आहे स्वप्नील पांडे यांनी. अ सिक्स्थ ऑफ ह्युमॅनिटी इंडिपेंडंट इंडियाज डेव्हलपमेंट ओडेसी हे पुस्तक लिहिलं आहे देवेश कपूर आणि अरविंद सुब्रमण्यम यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. कोणत्या देशाने जगातील सर्वात स्वस्त उच्च ऊर्जा असलेला लष्करी लेझर अपोलो हा डेव्हलप केलेला आहे, विकसित केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर वर्ल्ड्स चीपेस्ट हाय एनर्जी मिलिटरी लेझर अपोलो असं त्याचं नाव आहे, ते डेव्हलप केलं आहे ऑस्ट्रेलियाने. याच्या मागचा उद्देश काय आहे तर लिहून घ्या. कमी ऑपरेशनल खर्चामध्ये ड्रोन आणि हवाई धोके नष्ट करणे या उद्देशाने ऑस्ट्रेलियाने जगातील सर्वात स्वस्त उच्च ऊर्जा असलेला हाय एनर्जी असलेला मिलिटरी लेझर लष्करी लेझर अपोलो हा या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. ऑस्ट्रेलिया. पंतप्रधान आहेत वर्तमानमधील अँथोनी अल्बानीज. राजधानी आहे कॅनबेरा. चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. 2025चा डेटन शांतता पुरस्कार जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए सलमान रशदी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. डेटन शांतता पुरस्कार जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. सलमान रशदी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सांस्कृतिक सहकार्याबाबतीमध्ये द्विपक्षीय करार केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या प्रकारचा हा करार आहे तर सांस्कृतिक सहकार्यावरील द्विपक्षीय सामंजस्य करार आहे. आणि हा कराराच्या मागचा उद्देश काय आहे तर कला, वारसा, साहित्य, संगीत आणि सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांमध्ये संबंध मजबूत करणे या उद्देशाने या ठिकाणी सौदी अरेबिया या देशासोबत भारताने सांस्कृतिक सहकार्याबाबतीमध्ये द्विपक्षीय करार केलेला आहे. सौदी अरेबिया वर्तमानमधील अध्यक्ष आहेत सौदी अरेबियाचा सलमान म्हणजेच सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद हेच या ठिकाणी पंतप्रधान आहेत. राजधानी आहे रियाध आणि चलन वापरलं जातं सौदी रियाल. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती बंदी घातलेली आहे? डेन्मार्क टू बॅन सोशल मीडिया फॉर चिल्ड्रन अंडर 15. पर्याय क्रमांक सी डेन्मार्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 15 वर्षाखालील जे काही या ठिकाणी मुलं असतील मुली असतील त्यांच्यासाठी सोशल मीडिया बॅन या ठिकाणी करण्यात आलं आहे डेन्मार्क या देशाच्या अंतर्गत. एक प्रकारे हा चांगला डिसिजन आहे, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने त्यांचे तिसरे विमानवाहू जहाज फुजियान नौदलामध्ये समाविष्ट केलेले आहे? तर पर्याय क्रमांक बी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. लिओनिंग आणि शेडोंग नंतर फुजियान हे चीनचे तिसरे आणि सर्वात प्रगत विमानवाहू जहाज आहे. लक्षात घ्या, फुजियान हे तिसरं या ठिकाणी विमानवाहू जहाज आहे. त्याच्या अगोदरचे 2 कोणकोणते आहेत तर लिओनिंग आणि शेडोंग याच्यावरती सुद्धा तुमची नजर असली पाहिजे. हे जे काही चीनचे पहिले स्वदेशी डिझाईन केलेले आणि बांधलेले वाहक आहे. यामुळे चीनकडे आता अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विमानवाहू जहाजांचा ताफा आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. शेवटचा प्रश्न विचारला जाणार, स्टार मार्क करून ठेवा. रायन विल्यम्स हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्याने
अलीकडेच भारतीय नागरिकत्व मिळवलेलं आहे, इंडियन सिटिझनशिप प्राप्त केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए फुटबॉल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नाव आहे यांचं रायन विल्यमसन. मूळ कुठले आहेत तर पर्थ ऑस्ट्रेलिया या ठिकाणचा त्यांचा जन्म आहे. त्यांना या ठिकाणी नुकतीच या ठिकाणी भारतीय नागरिकत्व या ठिकाणी मिळालेलं आहे, इंडियन सिटिझनशिप या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. रायन विल्यम्स असं त्यांचं नाव आहे. फुटबॉल या खेळाशी ते संबंधित आहेत. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम, कंटेंट, हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, COP30 ही जी काही शिखर परिषद आहे कोठे आयोजित केली जात आहे? भारत, ब्राझील, बांगलादेश की भूतान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.